हा रोष आहे फळ विक्रेत्यांचा. जे फळ विक्रेते बदलापूर पश्चिम स्टेशन परिसरामध्येच फळ विक्रेत्याचा व्यवसाय करतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे व्यवसाय करतात. आता काही वेळापूर्वी एक पत्रकार परिषद पार पडली. नगराध्यक्ष मॅडम लाईव्ह होत्या. 319 फेरीवाल्यांना हक्काची जागा मिळेल अशी माहिती अधिकृतरित्या त्यांनी दिलेली आहे. आणि आपण बघितलं तर आता स्टेशन परिसरात जे विक्रेते बसत होते त्यांच्यावरती ही तोडक कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात ही कारवाई करण्यात आलेली आहे. आमचं नुकसान झालेलं आहे असं मत या ठिकाणी फळ विक्रेत्यांचं आहे. आपल्यासोबत हे फळ विक्रेत्या महिला असणार आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या ठिकाणी घेणार आहोत. बदलापूर पूर्व परिसरामध्ये सुद्धा कारवाई झाली होती आणि त्यानंतर आपण बघतोय बदलापूर पश्चिम परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आता कारवाई जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे. काय सांगाल नेमकं कशा पद्धतीची कारवाई म्हणजे त्यांनी आम्हाला काय पंचनामा केला नाही, काय नोटीस दिली नाही, काय नाही. आम्ही काय आजचे नाही, आमच्या आजी आजोबाच्या कमीत कमी 100 वर्षापूर्वीचे आमचे रहिवासी आहेत. म्हणजे आम्ही इथले आणि धंद्याला आमच्या आता 15-20 वर्ष व्हायला आले. आम्हाला नगरपालिकांनीच मोजमापणी करून दिलेली. आमचं सर्व झालेलं आहे, सगळं झालेलं आहे या जागेवरती. आणि आम्हाला ते लोकच म्हणले की वरती बसा जरा, खाली येऊ नका. आम्ही काय रोडवर नाहीये, आम्ही वरच आहे. आणि ते लोक म्हणले तुम्हाला हक्काची जागा दिल्याशिवाय तुम्ही उठू नका असं आम्हाला वचन त्या लोकांनी दिलं. हक्काचं मार्केट देणार. आता तुम्ही सांगा, पंचनामा केला नाही, नोटीस दिली ना, अचानकच 1-2 बायका बसल्यात, अचानक येत आहेत 20-25 जण आणि डायरेक्ट माल खेचतायत. 25 जण नव्हते, 50 जण तरी गाडीत होते बायका म्हणतात. मी इथे नव्हती त्यावेळेला. बाचाबाची सुद्धा झालेली आहे. मारामारी बायकांबरोबर मारला. गल्ले पण हे बघा आणि गल्ले उचलून नेलेले आहेत आमचे फेरीवाल्यांचे. या दोन्ही दुकानाचे हिचे नेला का नाही माहिती नाही. माझा गल्ला नेला, माझा पण गल्ला नेला. 18,000च्या वरती मोजून ठेवलेले पैसे होते. कारण की सकाळी आम्ही 6 वाजल्यापासून धंदा लावतो. 1 लाखाचा माझा माल. आणि त्यांनी काय केलं, मधल्या धंद्याचं म्हणजे माझ्या साईडचा अर्धा माल फेकला, बाकीचं उचलून नेला. असं का केलं यांनी माझ्या दुकानावर, मी नसताना ते पण. आणि पोलीसवाले आले. मी आली जेव्हा हॉस्पिटलमधून, ग्रामपंचायतच्या हॉस्पिटलमधून मुलाला असं सोडून आली सलांमध्ये, बाजूवालीला लक्ष दे म्हटली. आणि आली तेव्हा बघते तर पोलीसवाले या बायकांना धक्केबुक्के करत होते. हिला आणि हिला लेडीज पोलीस पण धरून होते. आणि त्या बीएमसी वाल्यांना कोण काय नव्हतं बोलत. बीएमसी वाले बायकांना त्यांनी आम्हाला धरून धरून पाठीमागं खेचून नेलं. आम्ही आमचं सामान उचलत होतो, हे नका नेऊ ते नका नेऊ. तर आम्हाला खेचून 2-2, 4-4 बायकांनी पाठीमागं नेलं. हे तुम्ही मध्ये यायचं नाही, मध्ये यायचं नाही. मग तुम्ही आमचं एवढं उद्ध्वस्त केलंय ना, म्हणून आम्ही रस्त्यावर बसलो. तुम्ही आम्हाला रस्त्यावर टाकलं ना, तर आम्ही रस्त्यावरच बसणार ना. फेरीवाल्याने मुलगा जॉब करतोय, परंतु मावशांना मारत असल्यामुळे मुलगा मध्ये आला. मारामारी का करताय, बेकायदेशीर तुम्ही का कारवाई करता बोलला. तर पोलीसवाले मुलाला म्हणले तुझ्यावरती केस करू म्हणून. बिना ड्रेसवरती एक पोलीसवाला होता, तो माझ्या मुलाला पोलीसच्या गाडीत त्याला माझ्या भावाला आणि मला पण गाडीत पोलीस आणि मी सोडून आणलं त्याला. आम्ही काय गुन्हा केला, आम्हाला तुम्ही पोलीस स्टेशनला नेताय, काय गुन्हा केला. मला काय म्हणायचं, बीएमसीच्या आणि फेरीवाल्यांच्या मध्ये पोलीसवाल्यांना कोणी पाठवलं आहे बघा तुम्ही. त्यांच्या अंगावर वर्दी पण नव्हती आणि खिशात नाव पण नव्हतं, बॅच पण नव्हता. तरी त्या लोकांनी खेचत तिथं नेलं. ती पण व्हिडिओ काढली आम्ही. आणि व्हिडिओ काढतो तर बदलले, तुम्ही काय उखाडणारे व्हिडिओ काढून मोकळा, आम्ही पण बघतो असं बोलतात. नगरपालिकाचे पोरं काय बोलतात का, तुम्ही वापस या जागेवर बसून दाखवा आम्हाला, तुम्हाला बसू देतो का बघ. म्हणजे त्यांची एवढी हिंमत का. आमचा इथं हे झाले, सर्वे झाले, आम्हाला पावत्या दिलाय. पावत्या दिल्या आम्हाला सर्व झाले ना. आमच्या टॅक्स पावतीवर पण इथलाच ऍड्रेस आहे बाजारपेठचा. रोजचे 50 रुपयाच्या पावत्या भरतो. रोजचे 50 रुपयाच्या पावत्या भरतो आम्ही. ही जागा तुम्हाला अधिकृतरित्या दिली आहे का नगरपालिका. आम्हाला सर्वे झालेला ना. आम्हाला म्हणले तुम्हाला म्हणजे स्थानिक जागा देईपर्यंत तुम्ही इथंच बसायचं. जेव्हा तुम्हाला मार्केट दिलं जाईल तेव्हाच उठू. फक्त एवढंच आहे का तुम्ही रोडवर यायचं नाही, वर मारायचं बेटा. 50ची पावते रोज 50 रुपयाच्या फाडतात आमच्याकडे. रोजचे 50 रुपयाच्या पावत्या पाडतोय आम्ही. कशाला पाडतोय. तुम्ही पण आमच्याकडनं कमवताय ना, काय नाही कमवते का. आम्ही रस्त्यावर बसून कमवतो ना, तुम्ही आमच्याकडे येऊन पावत्या पाडताय ना, मग काय त्रास आहे. मग तुम्हाला त्रास आहे तर तुम्ही पावत्या का पाडायला येता. आणि दुसरी गोष्ट काय, बाहेरून आलेले नाही आम्ही. हे गांधीनगरचे स्थानिक रहिवासी, आमचा जन्म झालेला इथे. मग आम्ही आमच्या वार्डमध्ये, आम्ही इथले वोटर आहेत, आम्ही आमच्या वार्डमध्ये पोट नाही भरायचं तर कुठे भरायचं. आमचे मुलं 15-20 उल्हासनगरवर येतात, तिथं रात्रीचे लोक धंदे करून जातात. तुम्ही त्यांच्यावर का नाही कारवाई करत. त्या बदलावरचे आम्ही राहणारे लोक तुम्ही आमच्यावर कारवाई करता. एवढी तुमची हिंमत. बाहेर तुम्ही
तुम्ही येऊन बघा बाहेर रात्रीचे सगळे लाईनीत बसतात, लाईनीत बाहेरचे येऊन. प्रत्येक गोष्टीला आणि काही नियम कोणाची काही असतो. कारवाई केली नाहीये, कोणाची प्रत्येक कारवाई गोष्टीला केली काहीतरी नाहीये. नियम असतं, पंचनामा असतो, काहीतरी आम्हाला नोटीस द्यायची असते. आणि काहीच पोलीस न लोकं करता काय बोलतात? अचानक येऊन हे केलेलं आहे. तुम्हाला नोटीस दिली आहे ना, काहीच नाही दिली. पोलीस लोकांना आम्ही बोललो ना जी का निवडणूक ऐका ताई, जी निवडणूक आता झाली होती फेरीवाल्यांची त्यामध्ये तुम्ही नोंदणी केली आहे? कोणती मग आमची नोंदणी आहे. हा. आमचे नाव आहेत बीएमसी मध्ये, आमचे BMC नाव मध्ये. आहेत बोर्डावरती. तुम्ही त्या निवडणुकीमध्ये होता? सगळ्यामध्ये होतो आम्ही सगळ्यामध्ये असतो. फेरीवाले एक मिनिट फेरी गप 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 तिकडे गप ऐक. मी काय म्हणते, फेरीवाल्यांचे मोर्चे निघतात, फेरीवाल्यांचं काय आंदोलन असतं. एवढं कशाला या जागेसाठी मी माझ्या लेकरांना 3 सोडून इथपर्यंत गेले, कलकत्त्यापर्यंत गेली. 15 दिवस पोरांना वडापाव खाऊन माझ्या नवऱ्याने बघितलेलं आहे. तर कलकत्त्यापर्यंत गेली या आणि असं नाहीये. त्यांच्या केलेली मॅडम. आता चार गेली. परिवारांचं पोट चालतंय. एक माझा भाऊ आहे, एक माझी आई आहे, मी आहे. आमचं चार तसं आहे. जण पोट चालतंय. सेम तसंच आहे. एकट्याचं पोट नाही एखादं चालत आहे चालत आमचं. आहे. हा? तरी तुम्ही लोक आम्हाला जगू नाही देते. त्याच्यात हा? मी एक सांगू का मॅडम, सगळे ना राजकारण मिक्सिंग आहे. आम्हाला ना असं कोणी हे नाही करणार. सगळे काय म्हणतात, तो पक्ष म्हणाल यांच्या विरोधात आहे, आमच्याकडून नाहीये म्हणून तो पक्ष येऊन उठवल. त्या पक्षाबरोबर चांगलं वागलं ते लोक म्हणणार आमच्याकडून नाही यांच्याकडून. मग मला काय म्हणायचं, आमच्या एक घराच्या वोटिंगनी तुम्ही लोक जिंकता किंवा हारता का कोणी सांगा बघू. मग तुमचं राजकारण वेगळं आहे आणि आमचं पोटपाणी वेगळं आहे. ते राजकारणाला तुम्ही आमच्या पोटपाण्याबरोबर मिक्स नाही करायचं. आम्हाला न नोटीस देता न काय करता आमचे गल्ले न्यायचे अधिकार कोणी दिलं. आणि यांच्याबरोबर बीएमसीचा आणि मागणं बॅटऱ्या चार्जिंगच्या होत्या, ते चार्जिंगच्या बॅटऱ्या सुद्धा नाही सोडल्या त्या लोकांनी. बदलापूर पोलीस कसे काय आले या लोकांबरोबर ते मला काय कळलं नाही. कधी नाही येत आहे कधी पोलीस नाही लोक. येत. कधी नाही. पोलीस लोक कधी येत नाही, पहिल्यांदा आले पोलीस लोक. फक्त नगरपालिकाचे लोक येतात. पहिल्यांदा हे पोलीस लोक आले, ते पण 1 नाही 2, 10-10, 20-20 पोलीस लोक आलेले. आणि हा? आले तर आहे आले. ते व्हिडिओ सर्व आहे आमच्याकडे. BMC वाल्यांना काय आणि ते पण केलं साध्या कपड्यांवर आले. साध्या कपड्यांवर साध्या आणि कपड्यांवर. बायकांवरच आणि आम्ही कारवाई विचारलं ना, माझ्या भावाला थेट तिथपर्यंत आता घेऊन एक नेलं. हा? मीटिंग झाली, त्यांनी असं सांगितलं की 319 फेरीवाले आहेत, त्यांना हक्काची जागा दिली जाणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं पण नाव आहे का? हो, आहे ना, आहे. आमचं पाहिजे जाणार आहे असं मग आता ते तर अजून सांगितलं त्यांनी सुद्धा दिली. काही नाही सांगितलं आम्हाला काय अजूनपर्यंत, सांगतात काही नाही. नाही. आपल्याच कारभार चालतात ते त्यांच्या लोकांचंच काय करतात. काहीच नाही झालं. आमचं सर्वे झालं, आमचं सगळं आम्ही पहिल्यापासून आमचं नाव आहे. लायसनच्या पावत्या पण परंतु दिल्या आता आम्हाला. जे चालले कार्यक्रम ते आम्हाला काहीच माहित नाही, कोणी काय सांगितलेलं नाही. आम्ही जुने असून सुद्धा. आणि मला एवढं म्हणायचंय का माझा गल्ला कुठे गेले ते भरून द्यायला सांगा. आणि माझाच फक्त माल नेला, हिचा थोडा माल नेला, बाकीचं सोडून गेले. तर काय मला टार्गेट कोणी करायला सांगितलं असेल तर मी ते खुल्लं बोलते बघा, तुमच्या समोर बोलते. जो पण असेल ना बाबा, तुझी काय दुश्मनी आहे ती समोर येऊन काढ. पाठी बघून नको काढून. मी नसताना माझ्या मुलाला तुझ्यासाठी मी टाकून तिकडे आली आहे हॉस्पिटलमध्ये. आणि तळतळा घेऊ नका म्हणा. तळतळा चांगला नसतो, सारखं सारखं टार्गेट करू नकोस. एकदाच काय ते असेल ते बसून माझ्यासोबत बोल. तुला हिंमत आहे, कोणी असो तुला हिंमत आहे, मी धीट तुझ्या समोर बोलते. तू ये माझ्या बरोबर बस. काय दुश्मनी आहे ती मला सांगून टाक. कारण कधी आमच्यावरती टार्गेट करू नका. सारखं मीडियावाल्यांसमोर आम्हाला पण यायला लाज वाटते मॅडम, खरं सांगते. कधी बघा पुतळ्याला घेऊन करतील ते आमच्या बरोबर राजकारण महाराजांच्या. कधी बघा बॅनरला घेऊन आमच्या बरोबर राजकारण करतील. कधी बघा आमच्या धंद्यावरती राजकारण करतील. बरोबर आहे का? आम्ही काय केलं मी कोणाचं ना कोणी काय नाही. खरं सत्य सांगते, खोटं नाही बोलत. नेहमी मला टार्गेट अर्थात हा करतात. रोष आपण बघतोय मग तर जीव द्यायचं काय लोकांसाठी? कोणाचं नाव घेऊन जीव देऊ सांगा, ते पण करायला तयार आहे. कोणाचं नाव घेणार? एक फेरीवाला मुलांनी जीव दिला या बीएमसी वाल्यांसाठी. अजून महिना नाही झाला तर दुसऱ्या फेरीवाल्यांनी जीव द्यायचं. आणि आमच्या मुलं बाळांना कशाला लोकांचे मुलं आहेत का फेरीवाल्यांच्या कशामध्ये घेण्या देण्यात? माल बघा असं कारवाई करतात तर तुम्ही बघा तिथले व्हिडिओ. अर्थात आपण बघत असाल तर हा रोष आहे फळ विक्रेत्यांचा. खर तर या ठिकाणी अद्यापही त्यांना म्हणजे एका सभागृहात बैठक घेऊन ही कल्पना दिली जाणार आहे, कोणाला कुठे अलॉटमेंट, कुठे कोणाला जागा दिली जाणार आहे हे सांगितलं जाणार आहे. आपण बघतो आता कारवाई करण्यात आली आणि हा रोष आपल्याला पाहायला मिळतो तो बदलापूरच्या फेरीवाल्यांचा. व्हिडिओ जर्नलिस्ट भक्ती केंगारसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज 6 मराठी, बदलापूर.